खड्डेमुक्त नाशिक शहरासाठी राष्ट्रवादीचं मुख्यमंत्री फडणवीसांना साकडं. छगन भुजबळांना पालकमंत्री करण्याची विनंती. शहरातील राष्ट्रवादीच्या बॅनरची जोरदार चर्चा. पुढे पालकमंत्री झाल्यामुळे शहर खड्डेमुक्त होणार असतील तर मुख्यमंत्र्यांनी विचार करावा. नाशिकमधल्या राष्ट्रवादीच्या बॅनरवर संजय राऊतांची प्रतिक्रिया. भिवंडीमध्ये खड्ड्यांनी घेतला 46 वर्षीय महिलेचा बळी. दुचाकी घसरून रस्त्यावर पडल्यानंतर ट्रकनं चिरडलं. रायगडच्या पालकमंत्रीपदासंदर्भात मंत्री भरत गोगावलेंचं मोठं विधान. पालकमंत्रीपदाचा तिढा सुटला, आता फक्त घोषणा बाकी. पक्षप्रवेश सोहळ्यात गोगावलेंचा दावा. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा तिसरा आठवडाही वादळी ठरण्याची शक्यता. विद्यार्थ्यांवरील लाठी हल्ला आणि राम मंदिर दान चोरी मुद्द्यावरून विरोधक सरकारला घेरण्याची शक्यता. पंतप्रधान मोदी आणि शाह संसदेमध्ये यायला का घाबरतात? अधिवेशन सुरू होऊन 2 आठवडे झाले तरी ते फिरकले नाहीत. खासदार संजय राऊतांचा हल्लाबोल. सभागृहात शहांच्या राजीनाम्याची मागणी कायम ठेवणार असल्याचंही स्पष्ट. परीक्षांवरील गैरव्यवहाराचे देशभरात 178 खटले. 2 दशकांपासून प्रलंबित. प्रकरणांचा तपास पूर्ण होऊनही कोर्ट अद्याप सुनावणी घेत नाही. सीबीआय आता हायकोर्टाचे दरवाजे ठोठावणार. संविधानाविरोधात हत्यार म्हणून सीजेपी आंदोलनाचा वापर. विद्यार्थी आंदोलनाला राजकीय दृष्ट्या पाहू नका. आरएसएसचे सहकार्यवाह अतुल लिमये यांचं विधान. आंदोलनाला देशविरोधी म्हणणं संविधानाचा अपमान. संजय राऊतांचा अतुल लिमयेंवर घणाघात. सहकार्यवाह लिमयेंचं विधान भागवतांना मान्य आहे का? राऊतांचा सवाल. भंडाऱ्यामध्ये आजपासून मंडल यात्रेचा शुभारंभ होणार. ओबीसींच्या जातनिहाय जनगणनेची मागणी. पहिल्या दिवशी विजय वडेट्टीवार उपस्थित राहणार. राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये उद्यापासून कर्जमाफीचे पैसे येणार. 16,94,000 शेतकऱ्यांना मिळणार लाभ. तर आयकर भरणारे 94,000 शेतकरी कर्जमाफीतून अपात्र झाल्याची सूत्रांची माहिती. जुलैमधील दमदार पावसामुळे मुंबईवरील पाणी संकट टळलं. 7ही धरणातील पाणीसाठा पोहोचला 90%वर. 4 धरणं तुडुंब, उर्वरित 3ही भरण्याच्या मार्गावर. राज्यात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, साताऱ्याला पावसाचा येलो अलर्ट. भंडारा, गोंदिया, चंद्रपुरातही इशारा. तर आजपासून पावसाचा जोर ओसरेल असा अंदाज.